शकुंतलेला निरोप देत असताना कण्व ऋषींना काय वाटलं याचं महाभारतामध्ये जे चिंतन आहे, जो प्रसंग मांडला गेला तो मुळात पहा आपण. शाकुंतल पहा, महाभारत सोडून द्या, शाकुंतल पहा आपण. शाकुंतलाबद्दल नाहीतरी असं म्हणतातच की सगळ्या काव्यामध्ये शाकुंतल महत्वाचं आहे. काव्यामध्ये काय महत्वाचं आहे? काव्येषु नाटकम रम्यम. काव्यामध्ये नाटक हा प्रकार जास्त रम्य असतो. त्याच्यातही तत्र रम्या शकुंतला. आणि नाटकामध्ये सुद्धा शाकुंतल हे नाटक अधिक जास्त रम्य आहे. त्या शाकुंतलामध्ये सुद्धा तत्रापि ते चतुर्थो अंक, त्याच्यातला चौथा अंक अधिक जास्त रम्य आहे. आणि त्या चौथ्या अंकातले तत्र श्लोक चतुष्टयम, त्यातले शेवटचे 4 श्लोक, ज्या श्लोकामध्ये कण्व मुनींनी शकुंतलेला निरोप दिला ते श्लोक अधिक जास्त रम्य आहेत असं म्हटलं जातं. तत्र श्लोक चतुष्टयम. सीता मातोश्रीला जनकाने उपदेश केला, बाई तू घरी चालली आहेस, तुझ्या सासरी चालली आहेस. आपल्याकडे वेदामध्ये, शास्त्रामध्ये सासरी जाणाऱ्या मुलीला काही उपदेश केलाय की तू आपल्या घरातल्या वडीलधाऱ्या माणसांची सेवा केली पाहिजेस, तू कसं वागलं पाहिजेस, कसं राहिलं पाहिजेस, मर्यादा कशा पाळल्या पाहिजेत. आणि हे सगळं करून तू सासरच्या सगळ्यांची मन जिंकून तू त्यांची सम्राज्ञी हो असं म्हटलंय. साम्राज्ञी श्वशुरे भव. अरे तिथं जाऊन तू सासरकडे जाऊन तुझ्या सगळ्या सासरच्यांचं मन जिंकून त्यांची सम्राज्ञी हो. तुझं सगळ्यांनी ऐकलं पाहिजे असं तुझं वागणं असावं. म्हणजे धाक दाखवून नाही, माझं ऐका नाही तर चालले घर सोडून, असं नाही. मन जिंकून इतक्या प्रेमाने की घरातल्या सगळ्यांना वाटावं की अरे आपलं हित हिला कळतं, ही सांगते त्याच्यात हित असतं, असं तू वागावंस. वास्तविक सीता मातोश्री काही जनकांची मुलगी नाही. पण मुलीला निरोप देताना काय भावना अंतःकरणामध्ये असाव्यात. जनक राजांच्या डोळ्यात पाणी आहे. जनकांची पत्नी सुनयना, त्यांनी जाताना सीता मातोश्रींची ओटी भरलेली आहे. रामरायाबरोबर जायचं आहे. सीतेच्याही अंतःकरणामध्ये दोन्ही विकल्प आहेत, भावभावनांचे गोंधळ आहेत. ज्याच्याकरता जन्म घेतला तो मिळाला हा आनंदही आहे, पण ज्यांनी जन्म दिला, ज्यांनी जन्म सांभाळला त्यांना सोडून जायचं ही विरहाची भावना आहे. आणि आतापर्यंत सर्व अयोध्यावासियांचं कौतुक करण्यामध्ये रममाण झालेली ही जनकपुरी सीता मातोश्रींना निरोप देताना मात्र अयोध्येवर प्रचंड रागावलेली आहे. नगरातल्या सगळ्यांना असं वाटतंय काय हे अयोध्यावासी आमच्या काळजाच्या तुकड्याला घेऊन चालले. सगळ्या अयोध्यावासियांबद्दल यांच्या अंतःकरणामध्ये राग आहे. काय कशा करता आले, काय म्हणून आमची मुलगी घेऊन जातात, जिला आम्ही आतापर्यंत सांभाळलं, लळा लावला, जिने आम्हाला लळा लावला, प्रेम दिला, हे एके दिवशी आले ना आमच्या मुलीला घेऊन चालले. वाईट वाटायला लागलं सगळ्या जनकपुरीला. एक सीता चालली तर अख्खं राज्य रडलं. आता तसं होत नाही. आता आनंदानं निरोप देतात, हसत हसत वडील निरोप देतात, हसत हसत आई निरोप देते. हसतात ते. रडू येतं, मुलगी सासरी चालली रडू येतं. आता जी आई हसते, वडील हसतात, त्यांना माहितीये पुढे ते रडणार आहेत. सगळं राज्य रडलं. मिथिलेतल्या लोकांना वाईट वाटायला लागलं, पण इलाज नव्हता. सीता मातोश्रींना घेऊन निघाले. रामचंद्र प्रभू निघाले. अयोध्येमध्ये त्यांचं आगमन आहे. अयोध्येमध्ये आल्यानंतर
अयोध्येमध्ये येतानाच खरं म्हणजे परशुरामाचा प्रसंग आहे. तोही प्रसंग फार गमतीचा आहे, छान आहे. परमात्म्याचा अवतार होताना एका कालामध्ये एकच अवतार होतो, पण रामायणातला आणि भारतीय विचार परंपरेतला हा एकमेव प्रसंग आहे की परमात्म्याचे 2 अवतार एका कालामध्ये आहेत आणि त्यांची गाठभेट आहे. भावार्थ रामायणाने चिंतन करताना फार चांगलं केलं या संबंधामध्ये. आले, निघाले आणि निघताना दशरथाला काही अपशकुन झाल्याचं वर्णन आहे. वऱ्हाड घेऊन परत निघाले आणि दशरथाला काही अपशकुन झाले. काय अपशकुन झाले याचं वर्णन भावार्थ रामायणाने चांगलं केलंय. आपल्याला डावीकडे ठेवून जेव्हा हरणं आपल्या बरोबर पळू लागतात तेव्हा काही अपशकुन असतो असं समजलं जातं, असे संकेत आहे. तास नावाचा एक पक्षी आहे, तास. तो पक्षी डावीकडून आपल्या अंगावर आला, उडत चालला आपल्या अंगावरून, अपशकुन मानला जातो. आपण जात असताना बाजूला कुठेतरी मोर आहेत आणि आपण जाताना ते मोर नाचता नाचता त्यांची पिसं गळतायत, हे आपण बघितलं, अपशकुन मानला जातो. हे सगळे अपशकुन झाले जनकांना, दशरथाला. आणि दशरथाला साशंकता निर्माण झाली, काय करावं, कसं करावं. थोडंसं काय आहे, भावार्थ रामायणामध्ये शकुन अपशकुनांचा खूप विचार आलाय, खूप विचार. ते सगळे अपशकुन जर आपण बाजूला काढले तर कित्येक अपशकुन आपल्याला होत असतात पण कळत नाहीत. अर्थात ते कितपत सत्य मानायचं आणि त्याच्यावर किती अवलंबून राहायचं हा भाग वेगळा आहे. कारण शकुनापशकुनाचा नियम असा आहे की अपशकुन होतात किंवा होत नाहीत हे त्या शकुन अपशकुनावर ठरत नाही, ते कुणाला होतात याच्यावर ठरतं. ज्याला होतात त्याचा अधिकार काय हे बघून ते त्याचा अर्थ ठरत असतो. वाईट वाटलं, काय करावं त्यांना कळेना. वसिष्ठ मुनी बरोबर होते. दशरथांनी वसिष्ठांना विचारलं, हे अपशकुन होत आहेत, काय करावं मला कळत नाहीये. वसिष्ठांनी दशरथाला सांगितलं, काही चिंता करू नको. अरे इतकं चांगलं मंगलकार्य आपल्या घरामध्ये झालंय, आता एखाद दुसरा अपशकुन जर तुला दिसला असेल तर त्याच्यामध्ये तू कशा करता हे करतोस, काही तू चिंता करू नकोस, काही चिंता करू नको. आपल्या बरोबर आता राम आहे, जिथं राम आहे तिथं कसं काय आपल्याला अपशकुन होतील. राम बरोबर असताना, मुखामध्ये राम असताना अपशकुन झाला. अपशकुनाचं सामर्थ्य मोठं का राम नामाचं सामर्थ्य मोठं? हो, नामाचं सामर्थ्य मोठं. अपशकुनाचं काय सामर्थ्य आहे नामापुढे? चिंता करू नको. अरे ज्याचं नाव घेतल्याने अपशकुन शकुनामध्ये बदलून जातात तो आपल्या बरोबर आहे, चिंता करायचं काय कारण? समजावलं. जाताना अचानक एक वावटळ आली आणि ती वावटळ वाढत 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 यांच्याकडे सरकली, थोड्या अंतरावर थांबली. त्या वावटळीतून परशुराम प्रकट झाले. अतिशय क्रुद्ध झालेले परशुराम, रागावलेले, हातामध्ये परशु आहे, एका बाजूला धनुष्यबाण अडकवलेलं आहे, प्रकट झाले. पुष्कळ मोठी कथा आहे. परशुरामाने विचारलं, कुठे राम? त्याला बोलवा समोर. बोलवा म्हटल्यानंतर रामचंद्र प्रभू स्वाभाविक पुढे झाले. कारण रामचंद्र प्रभूंनी शिवधनुष्य मोडलं याचा तो राग होता. एवढंच मोठं शिवधनुष्य कुणाला उचलता येत नाही, याने मोडायचं काय कारण आहे? भगवान शंकराचा तो प्रसाद, मोडायचं काय कारण आहे? कुठे राम? रामचंद्र प्रभू समोर आले. दशरथांना माहिती होतं रामचंद्र प्रभू आणि परशुरामाचा जो संवाद आहे ना, हा संवाद वाल्मिकी रामायण आणि भावार्थ रामायण किंवा रामचरितमानस या सगळ्यांपेक्षा भवभूतीनं केलेल्या उत्तर रामचरित्रामध्ये फार सुंदर पद्धतीनं वर्णिला आहे. फार सुंदर आहे. उत्तर रामचरितामध्ये हा संवाद फार चांगला आहे. मी थोडक्यामध्ये सांगतोय. रामचंद्र प्रभू पुढे झाल्याबरोबर दशरथाला माहिती आहे
क्षत्रियांवर रागवून 21 वेळा निक्षत्रिय पृथ्वी करणारा हा महात्मा आता आपण क्षत्रिय आहोत, काहीतरी करेल म्हणून दशरथाने त्यांना आठवण करून दिली. आपण शस्त्रत्याग केलाय, आपण अभिवचन दिलंय, मी आता शस्त्र धारण करणार नाही, मारणार नाही कुणाला म्हणून. आपण कशा करता आला? परशुरामाने दशरथाकडे बघितलंच नाही. ते बोलत राहिले, याने पूर्ण दुर्लक्ष केलं दशरथाकडे आणि रामाशी बोलायला प्रारंभ केला. तू राम आहेस? हो म्हणे, मी राम आहे. लहान वय, नुकतं लग्न झालेलं, कोवळं वय. परशुरामाला विश्वासच बसला नाही. त्यांनी सांगितलं, अरे तू राम कसा? एवढं मोठं शिवधनुष्य, तुझं वय काय, तुझं शरीर काय? नाही म्हणे, तू राम नाहीस. नाही म्हणे, मीच राम आहे. काय आज्ञा? नमस्कार केला, पुढे झाले. आता तोही आपलाच अवतार हे माहिती आहे यांना. ते परशुराम हे राम, यांना माहिती आहे हे आपणच आहोत. पण आपल्यापेक्षा आधी अवतार झाला ना, नमस्कार केला पाहिजे. नमस्कार झाला. त्यांनी सांगितलं, अशा नम्रतेने वगैरे माझं मन जिंकण्याचा प्रयत्न करशील तर तसं होणार नाही. तू राम आहेस? नाही, माझा विश्वास बसत नाही. त्यांनी सांगितलं, अहो मीच राम आहे. धनुर्भंग तू केलास? हो म्हणे, माझ्याकडून झाला. बोलण्याची भाषा बघा. मी केला असं नाही, माझ्याकडून झाला. झालं खरं असं. तू तर लहान दिसतोस. लहान आहे, खरंच आहे, मी लहानच आहे, तुमच्यापेक्षाही लहान आहे, खूप लहान आहे, पण माझ्याकडून झालं एवढी गोष्ट खरी. त्याने सांगितलं, माझा विश्वास बसत नाही. मग चल, मी तुझी परीक्षा घेतो. मला तुला मारायचंय, मला तुझ्या बरोबर युद्ध करायचंय. तू भगवान शंकराचं धनुष्य मोडलंयस, माझ्या अंतःकरणात क्रोध आहे, पण तू लहान दिसतोस, मी कुणाबरोबर युद्ध करणार नाही. मी तुझ्या बरोबर युद्ध करावं याच्याकरता मी तुझी परीक्षा घेतो. म्हणजे परशुरामांनी कुणाबरोबर युद्ध करावं हे सुद्धा परशुराम परीक्षा घेऊन ठरवत होते. मी असं कुणाबरोबर युद्ध नाही करणार, माझा अधिकार आहे. माझ्या बरोबर युद्ध करायचं असेल तर तशा तोला मोलाचा माणूस पाहिजे. त्यांनी आपल्या खांद्याचं धनुष्य काढलं, त्याची प्रत्यंचा सोडली आणि त्यांना सांगितलं, चल माझ्या धनुष्याला प्रत्यंचा जोडून दाखव. भगवान शंकराच्या धनुष्याला प्रत्यंचा जोडताना तू ते मोडलंस ना, आता माझ्या धनुष्याला जोडून दाखव प्रत्यंचा, ती दोरी जोडून दाखव, मग मी मानेन तुला. परशुरामाकडे आलेलं जे धनुष्य होतं ते धनुष्य सामान्य नव्हतं. जनकाकडे आलेलं जे धनुष्य ते भगवान शंकराकडून आलेलं होतं, तर परशुरामांकडे आलेलं धनुष्य हे भगवान विष्णूंकडून आलेलं होतं. भगवान विष्णूंकडून आलेलं, त्याच तोला मोलाचं, त्याच अधिकाराचं. रामचंद्र प्रभू काही बोलले नाहीत. अत्यंत नम्रतेनं दशरथ राजे मध्ये बोलतात, अहो असं नाही, लहान आहे, झालं असेल चुकून त्याच्याकडे, आता म्हणून काही त्याला शिक्षा करायची का? त्याने काही विचारलंच नाही दशरथाला. काही मध्ये बोलायचं कारण नव्हतं. माझ्या धनुष्याला प्रत्यंचा जोडून दाखव. धनुष्य बाण दिलं. परशुरामाला वाटलं हातात घेईल तर पडेल, इतकं लहान वय आहे. रामचंद्र प्रभूने पुन्हा ते डाव्या हातामध्ये घेतलं, त्याला प्रत्यंचा जोडली, त्याला आपला बाण जोडला आणि बाण जोडल्यानंतर मग त्याने विचारलं, आता हा बाण कुणावर चालवू? बोला, कुणावर चालवू? तुमच्यावर मला चालवता येत नाही, कुणावर चालवू? दुसऱ्यावर चालवण्याचं काही कारण नाही, कुणी माझं शत्रुत्व स्वीकारलेलं नाही, पण मी आता धनुष्याला बाण जोडलाय. धनुष्याला जोडलेला बाण पुन्हा खाली काढून ठेवणं हा धनुष्याचा आणि क्षत्रियत्वाचा अपमान समजला जातो धर्मशास्त्रात. आता मी खाली काढून ठेवू शकत नाही. परशुरामांना आश्चर्य वाटलं. ज्या अर्थी त्यांनी आपल्या धनुष्याला प्रत्यंचा जोडली त्या अर्थी सामर्थ्य आहे, कळलं. रामचंद्र प्रभूंची ओळख पटली आणि मग त्यांनी विचार केला, आता कशावर सोडायचा हा बाण? त्यांनी सांगितलं, काही नाही, आता मला कळलंय की माझाच पुढचा अवतार तुम्ही आहात. 2 अवतार एका कालात राहत नाही. तुम्ही आल्यामुळे मला जावं लागणार आहे, मी जाणार आहे, पण बाण सोडायची वेळ आहे. माझ्यावर सोडता येत नाही, माझ्या मार्गावर सोडता येत नाही. मग काय करायचं? परशुरामांनी सांगितलं, एक काम कर म्हणे. काय? माझ्या आतापर्यंतच्या पुण्याने मी जे काही पुण्यलोक मिळवले त्या पुण्यलोकावरती हा बाण सोड आणि ते पुण्यलोक संपवून टाक.
रामायणामध्ये असं का म्हटलं याचे खुलासे कोणीच केले नाहीत. टीकाकारांनी याच्याबद्दल काही फारसा खुलासा केलेला नाही. पण त्याचं तार्किक कारण असं आहे, आपल्या पुण्याने आपल्याला जे मिळतं ते संपूर्ण पुण्याचा नाश करणारं नसतं. अल्पपुण्य शिल्लक राहतं आणि शिल्लक राहिलेलं अल्पपुण्य कदाचित आपल्याला पुन्हा येण्याला भाग पाडत असतं. याच्याकरता परशुरामांनी सांगितलं, आपल्याला जर जायचं असेल तर पाप संपवून जावं असं नाही, आपलं पुण्य सुद्धा संपवून आपण गेलं पाहिजे. याचा आदर्श समाजामध्ये स्थापित करण्याकरता त्यांनी सांगितलं, माझ्या पुण्य लोकावर तू बाण चालव. मनुष्य आपलं पाप दूर करण्याचा प्रयत्न करतो, पण आपलं पुण्य दूर करण्याचा कोणी प्रयत्न करत नाही. पाप आणि पुण्य एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. मी आपल्याला सांगितलं तर पटणार नाही कदाचित, पण पाप जेवढं वाईट असतं तेवढंच पुण्यही वाईट असतं. माझी भाषा पटणार नाही. पापाने जर पुनर्जन्म होतो तर पुण्याने काय होतं? पुण्याने पुनर्जन्मच होतो ना. मग जे पुण्य आमच्या पुनर्जन्माला निमित्त ठरतं ते पुण्य ठेवायचं कशा करता? म्हणून ज्ञानेश्वर महाराजांनी पुण्याचा आणि पापाचा विचार करताना 3 पद्धतीने विचार केलाय. पापात्मके पापे नरका जाईजे, स्वर्गा पुण्यात्मके पापे स्वर्गा येईजे, माते येणे पाविजे ते शुद्ध पुण्य. पुण्यात्मक पाप, पापात्मक पुण्य, पापात्मक पाप, पुण्यात्मक पाप आणि शुद्ध पुण्य, 3 गोष्टी सांगितल्या. पापात्मक पापानं मनुष्य नरकाला जातो, पुण्यात्मक पापानं स्वर्गाला जातो आणि माते जेणे पाविजे ते शुद्ध पुण्य, आणि परमात्मा स्वरूपाला प्राप्त होतो ते शुद्ध पुण्य. तुकाराम महाराजांनी म्हटलंय, जयामध्ये नारायण शुद्ध पुण्य ते एक. ज्याच्याने नारायणाची प्राप्ती होते ते शुद्ध पुण्य. पापात्मक पाप मी केलं नाही, पुण्यात्मक पाप झालंय माझ्याकडून, त्या पुण्यात्मक पापाची निवृत्ती करण्याकरता त्यांनी तो बाण चालवण्याला सांगितला. रामचंद्र प्रभूंनी तो बाण चालवला. तिथून परशुराम निघाले. परस्परांना दोघांची ओळख पटली. ते झाल्यानंतर परशुरामांचा क्रोध शांत झाला. परशुराम तिथून निघून गेले आणि मग आपल्या स्वस्थानी परशुराम गेल्यानंतर मग सीता मातोश्रींना घेऊन रामचंद्र प्रभू अयोध्येमध्ये प्रवेश करते झाले. अयोध्येमध्ये रामचंद्र प्रभूंचं येणं झालं. अयोध्येमध्ये आले. सगळ्या अयोध्या नगरीनं त्यांचं स्वागत केलं. रामचंद्र प्रभूंना सीतेबरोबर बघण्याची सर्वांच्या अंतःकरणामध्ये स्पर्धा लागल्यासारखे लोक अंगावर एकमेकांच्या पडून पडून त्यांचं दर्शन घेत होते. कोणी गच्चीवरून बघतात, कोणी खिडकीतून बघतात, कोणी रस्त्यावरून येऊन बघतात, कोणी वरून फुलं टाकतात, कोणी त्यांना फुलांचं काय पायघडी घालतात. स्वतःच्या नगरामध्ये येईपर्यंत भावार्थ रामायणाने तर असं वर्णन केलंय की भगवान ज्या वेळेला आले त्यावेळेला अग्निहोत्राची वेळ होती आणि अयोध्येमध्ये राहणारे सगळे अग्निहोत्री ब्राह्मण, अग्निहोत्र सोडून ब्राह्मणाला उठता येत नाही, अग्निहोत्री ब्राह्मणाला. पण त्या अग्निहोत्र्याने विचार केला, आत्ता अग्नीला आपण काहीतरी समर्पण करू, पण राम जर पुढे निघून गेले तर अग्निहोत्र काही नंतरही करता येईल, काही त्याचा पश्चाताप करून काही प्रायश्चित्त घेता येईल, पण रामाचं आत्ताचं दर्शन मुकलं तर असं दर्शन पुन्हा व्हायचं नाही. त्याने अग्निहोत्र सोडून देऊन रामदर्शनाला रस्त्यावर धावले. अशा पद्धतीने सर्वांच्या अंतःकरणामध्ये रामचंद्र प्रभूंच्या येण्यानं आनंद निर्माण झाला. रामचंद्र प्रभू रस्त्यावरून चालत चालत आपल्या राजप्रसादामध्ये आले, राजवाड्यामध्ये आले. त्यांच्याबरोबर त्यांचे 3 भाऊ, त्या 3 भावांच्या बायका, असे सगळे मिळून आले. आल्यानंतर त्यांचं औक्षण वगैरे झालं आणि औक्षण वगैरे सगळं झाल्यानंतर माहेरी आली, ते सासरी आले. रामचंद्र प्रभू घरी आले. घरी आल्यानंतर लक्ष्मीपूजन झालं. दशरथांना, त्यांच्या 3 आयांना सर्वांनी मिळून नमस्कार केला. वसिष्ठांना नमस्कार केला. आणि भावार्थ रामायणाने याच्यानंतर राम आणि सीता यांच्यामध्ये काहीतरी खूप प्रेम कसं होतं या संबंधानं काही भाष्य केलंय. सीतेबद्दल रामचंद्र प्रभूंना अनन्यता होती आणि सीता मातोश्रींना रामचंद्र प्रभूंना बद्दल अनन्यता होती. पती पत्नीचं नातं प्रेमाचं असावं ही अपेक्षा आहे आणि ती योग्य आहे.
पण प्रेम करत असताना समोरच्या व्यक्तीला काय म्हणून प्रेम करावं या संबंधानं आपल्याला भावार्थ रामायण काही सांगतं. या दोघांचा संबंध कसा होता हे सांगत असताना असं सांगितलंय, सीता रस राम स्वाद, सीता सुमन श्रीराम सुगंध, सीता बुद्धी श्रीराम बोध, अनन्य सिद्धी येरा, सीता वचन श्रीराम वचनार्थ. कसं आहे पहा, सीता जर फूल असेल तर रामचंद्र प्रभू त्या फुलाचा वास आहे. आता फूल आणि वास हे दोघे एकमेकांना सोडून राहतील काय? नाही ना, नाही. सीता जर बुद्धी असेल तर रामचंद्र प्रभू बोध आहेत. ज्ञानोबरांनी बुद्धिबोध असा शब्द वापरलाच आहे की नाही? बुद्धिबोध शब्दाची आसकडी भेद नदीच्या दोहीतडी आरडते विरहवेडी बुद्धिबोध. बुद्धी आणि बोध एकमेकांना सोडून राहू शकत नाहीत. फूल आणि सुगंध एकमेकांना सोडून राहू शकत नाहीत. रस आणि स्वाद एकमेकांना सोडून राहू शकत नाहीत. सीता वचन श्रीराम वचनार्थ, सीता पद श्रीराम पदार्थ, सीता मुक्ती श्रीराम मुक्त्यर्थ, सीता जीव राम जीवन, सीता मन राम मनोज्ञा, सीता चित्त श्रीराम चैतन्य, सीता धरा श्रीराम धारक, सीता चाळण श्रीराम चाळक, सीता व्याप्य श्रीराम व्यापक, सीता क्रिया राम करता, सीता भोग्य राम भोगता, सीता ज्ञान राम ज्ञाता, सीता शर्करा राम गोडी. सीता म्हणजे साखर असेल तर रामचंद्र प्रभू त्या साखरेची गोडी आहे. सीता व्यवसाय राम जोडी. अशा पद्धतीने त्या दोघांचं एकमेकांबद्दलचा अनन्य भाव, आणि या अनन्य भावातून रामचंद्र प्रभू आणि सीता मातोश्री यांचा प्रपंच आनंदानं सुरू झाला. रामचंद्र प्रभू आपल्या महालामध्ये येतात. इथं बालकांड संपतं. आपल्याला काल संपवायचं होतं ते आज संपलंय. इथं बालकांड संपतं. इथून पुढे त्या दोघांच्या प्रपंचाच्या संबंधानं आणि नंतर होणाऱ्या सर्व घटनांच्या संबंधानं अयोध्याकांड सुरू होतं. बालकांड काय आहे आपण पाहिलं असेल. या कांडाचं नाव बालकांड आहे. परंतु वाल्मिकी रामायणामध्ये रामचंद्र प्रभूंच्या बाललीला काहीच सांगितलेल्या नाहीत. अर्ध्या सर्गामध्ये संपूर्ण बालकांड संपवलंय. भगवान श्रीकृष्णाच्या बाल्यावस्थेमधले जशा लीला सांगितल्या जातात तशा रामचंद्र प्रभूंच्या सांगितल्या जात नाहीत. पण बालकांड काय आहे, अयोध्याकांड काय आहे, अरण्यकांड काय आहे, या कांडाचा विचार केला तर आपल्या जीवनामध्ये या अवस्था येत जातात. आपल्या जीवनामध्ये बाल्य येतं, पण बाल्य कसं असावं याचा विचार रामचंद्र प्रभूंनी आपल्या समोर मांडलाय. याचा विचार मांडलाय. बाल्य कसं असावं. बाल्यावस्था म्हणजे अज्ञानी अवस्था असते बरोबर, पण रामचंद्र प्रभूंची बाल्यावस्था तशी नव्हती. तस्मात् ब्राह्मण हा पांडित्यम निर्विद्य बाल्येन तिष्ठासेत असं उपनिषद बोलतं. बाल्य अवस्था सगळ्यांना असते, पण पांडित्यम निर्विद्य बाल्येन तिष्ठासेत हे रामचंद्र प्रभूंच्या बाबतीत झालं. म्हणजे काय, ब्रह्मज्ञानी झालेला महापुरुष हा बाल्य अशा अवस्थेमध्ये राहत असतो. म्हणजे काय, ब्रह्मसूत्रामध्ये या संबंधानं एक अधिकरण आलंय. त्या अधिकरणामध्ये ही श्रुती प्रमाण म्हणून दिली. तस्मात् ब्राह्मण पांडित्यम निर्वेद्य बाल्येन तिष्ठासेत. ब्राह्मण म्हणजे ब्रह्मज्ञानी महापुरुष हा बाल्य दशेमध्ये राहत असतो. त्याच्यावर शंका घेतली. ब्रह्मज्ञानी महापुरुष बाल्यावस्थेमध्ये राहतो, बालक दशेमध्ये राहतो, याचा अर्थ लहान मूल जसं काही कुठेही करतं, काही तोंडात घालतं, काही खाण्याचा प्रयत्न करतं, जागेवर बसून सगळे विधी करतं, तसा ब्रह्मज्ञानी महापुरुष राहतो का असं तुम्हाला म्हणायचंय का? त्यांनी सांगितलं तसं नाही बाबा, तसं म्हणायचं नाही. ब्रह्मसूत्रामध्ये आचार्यांच्या मुखातलं आचार्य एक वाक्य सांगतात. आचार्य म्हणतात तशा अर्थाने आम्हाला बाल्य म्हणायचं नाही. मग ज्ञान अध्ययन धार्मिकत्वादिभिः आत्मानम अविख्यापयन दंभ दर्प रहितो भवेद बाल्येन तिष्ठासेत.
आचार्यांनी भाष्यामध्ये, ब्रह्मसूत्र भाष्यामध्ये आचार्य बोलताना हे बोलतात, ज्ञान अध्ययन धार्मिकत्वादिभिः आत्मानम अविख्यापयन. कसं राहतात? दंभ दर्परहितो भवेत. लहान मुलासारखं म्हणजे काय? लहान मूल जसं कोणताही विधी जागेवर करतं तसं नाही. मग लहान मुलाच्या समोर कोणी आलं तरी लहान मूल मत्सर भावाने त्या व्यक्तीकडे बघत नाही. दंभ नसतो, दर्प नसतो, निष्पाप अंतःकरण असतं लहान मुलाचं. अंतःकरणामध्ये पापाची वासना नसते. असं विशुद्ध अंतःकरण जसं लहान मुलाचं असतं तसं ब्रह्मज्ञानी महापुरुष असा विशुद्ध अंतःकरणाचा असतो. त्याला कुणाबद्दल द्वेष नाही, स्वतःबद्दल दंभ नाही, दर्प नाही, कुणाला मारण्याची भावना नाही, पाप करण्याची वासना नाही. अशा पद्धतीनं ब्रह्मज्ञानी महापुरुष बाल्य रूपात राहतो. तर हे बालकांड त्या बाल्याचा निदर्शक आहे. याच्यामध्ये रामचंद्र प्रभू तसे राहिले. हे बाल्य आपल्याला पहिल्यांदा बघितलं पाहिजे. आणि त्याच्यानंतर अयोध्याकांड सुरू होतं. या अयोध्याकांडामध्ये अनेक घडामोडी आहेत. या अयोध्याकांडामध्ये अनेक गोष्टी रामचंद्र प्रभूंनी शिकवल्या आहेत. त्या अयोध्याकांडाला आपल्याला प्रारंभ करायचा आहे. एकदा अंतःकरण परत थोडंसं भजन करू आणि अयोध्याकांडाकडे आपण प्रवृत्त होऊ.